उन्हापासून बचाव करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने आता सिग्नल यंत्रणा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ग्रीन शेड उभारण्यात आलेलं आहे। आपण सध्या नितीन कंपनी याच ठिकाणी आहोत, ज्या जंक्शनवरती पाहायला गेलं तर 100 फुटाचं ग्रीन शेड हे बनवण्यात आलेलं आहे। दुचाकी असेल, चारचाकी असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या रहदारी करत असतात आणि सिग्नल जेव्हा लागतो त्यानंतर या ठिकाणी थांबावं लागतं, त्यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात भासतात। त्यामुळे या ग्रीन शेडचा उपयोग या सावलीसाठी होणार आहे आणि याच ग्रीन शेडच्या खाली अनेक गाड्या जे असतात, त्यामुळे कुठेतरी त्यांना राहत दिलासा मिळणार आहे। ठाण्यातील पहिलं प्रायोगिक तत्वावरती 3 हात नाका या ठिकाणी करण्यात आलं। त्याच्यानंतर आता नितीन कंपनी, त्यानंतर वंदना, अशा अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी सिग्नल असतील त्या ठिकाणी आता हे ग्रीन शेड उभारलं जाणार आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। काही दुचाकी वाहनधारक देखील आहेत, त्यांना देखील आपण विचारणार आहोत। हे ग्रीन शेड उभारण्यात आलेलं आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी, कसं बघतात एकंदरीत महापालिकेने संकल्प पुढे आणले? बहुत अच्छा लग रहा है एक्चुअली। आज भी बहुत गर्मी हो रही है यहाँ पे। मैं अभी देखा 3 हाथ नाका पे भी आप लोग ने ये किया, बहुत अच्छा किए। अभी बहुत इतना गर्मी बढ़ने वाला है। अभी आज से इतना, अभी 2 दिन से इतना गर्मी हो रहा है, आगे जाके और गर्मी होने वाला है। आप लोग ने बहुत किए, अच्छा किए जो भी कर। या ठिकाणी चांगलं केलं असं महापालिकेने या ठिकाणी उभारण्याचं शेड त्या असं देखील या ठिकाणी दुचाकी वाहनधारक म्हणतात। त्यामुळे याचा उपयोग येणाऱ्या काळात आता जागोजागी होणार आहे। सध्या तरी आपण नितीन कंपनी या जंक्शनवरती आहोत आणि तिकडे मोठा सिग्नल असतो। मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने असेल, इतरत्र शहरात जाणाऱ्या ज्या देखील गाड्या आहेत, त्यामुळे दुचाकींना यासाठी मोठा उपयोग होणार आहे। तसेच या ठिकाणी नागरिकांना देखील या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। त्यांना देखील तासनतास बसची वाट बघत आणि रिक्षाची वाट बघत उभं राहावं लागतं, त्यामुळे ह्या ग्रीन शेडचा या ठिकाणी उपयोग होणार आहे। त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात महानगरपालिका अजून कुठे कुठे आणि कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचं ग्रीन शेड सावलीसाठी बांधतं हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।